गुढीपाडवा विशेष आजच्या भागात करूया बासुंदी. अगदी 30 मिनिटामध्ये दाणेदार आणि दाटसर अशी बासुंदी आज आपण करूया. कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर यात आपण वापरलेली नाही आहे. खूप सोपी कृती आहे. चला तर मग बघूया. यासाठी इथे मी 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. 100 ग्रॅम साखर आहे. साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता. केशर घेतलेलं आहे, चारोळे आहेत आणि काजू बदाम पिस्ते बारीक कट करून घेतलेले आहेत. बासुंदी बनवण्यासाठी आपण नेहमी जाडबुडाचं आणि पसरट भांडं वापरावं, म्हणजे दूध लवकर आटतं पसरट भांड्यामध्ये आणि जास्त तळाशी दूध लागत नाही जाड भांडा वापरल्यामुळे. यात मी केशर घालून घेतलेलं आहे. केशर घातल्यामुळे जसं जसं दूध उकळेल तसा त्याचा रंग छान येत जाईल. आणि इथे आपण कुठल्याही पद्धतीचा खवा वगैरे वापरलेला नाही आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बासुंदी तयार करतो आहे. कडेकडेने जी साय जमा होईल ती उचटण्याच्या मदतीने आपल्याला दुधासोबत मिक्स करायची आहे, म्हणजे बासुंदीला त्याचा दाटसरपणा छान येईल. हे बघा 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे आपण. आता या स्टेजला दुधाला हलका असा दाटसरपणा यायला लागलेला आहे. इथे आपल्याला बिलकुलही बासुंदी असं मोकळं सोडायचं नाही आहे. कंटिन्यू चमच्याच्या मदतीने ढवळतच राहायचं आहे, नाहीतर मग ती तळाशी लागून तिचा जळकट वास येऊ शकतो. 10 ते 12 मिनटानंतर दुधाला जेव्हा हलका दाटसरपणा आला आहे त्यावेळेस मी याच्यात ड्रायफ्रूट घातलेले आहे, म्हणजे ड्रायफ्रूटसुद्धा छान दुधात शिजतील. अजून एक 10 मिनिटं आपण अशाच पद्धतीने बासुंदी ढवळून घेऊया, म्हणजे थोडा अजून दाटसरपणा येईल. इथे दूध बघा आता बऱ्यापैकी आटलेलं आहे. साधारण मला 20 मिनटं झालेली आहेत. मी कंटिन्युअस दूध ढवळते आहे. आता या स्टेजला आपण इथे साखर घालून घेऊया, कारण साखर घातल्यानंतर दूध पुन्हा पातळ होणार आहे. त्यामुळे आपल्याला अजून एक 5 ते 10 मिनटं बासुंदी आटून घ्यावी लागणार आहे. आणि बासुंदी खूप दाटसर अगदी रबडीसारखीही चांगली लागत नाही, थोडी पातळसर ती छान लागते. हे बघा साखर घातल्यानंतरही मी 7 ते 8 मिनटं अजून बासुंदी आटवून घेतली. आणि या इथे आता आपण चारोळे घालूया. चारोळे मुद्दाम शेवटी घालायचे आहेत, म्हणजे ते मऊ होत नाही, छान कुरकुरीत राहतात. त्यानंतर इथे मी जायफळ किसून घातलेलं आहे. जायफळाचा फ्लेवर बासुंदीला खूप छान येतो. गॅस बंद करणार आहे आणि इथे अतिशय टेस्टी अशी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आपली बासुंदी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अमृतास टेस्टी किचनला फॉलो जरूर करा.